काय टेबला खाणं मला आली की विषय मिटला. काय करायचं इकडे काय का होईना. काम निघल्यापासून प्रत्येक अधिकाऱ्याचं 10%, कोणाचं 5%, कोणाचं 15%, असं टक्केवारीवर कमीत कमी 50% रक्कम वाटली जाते. मग मला सांगा, हे काय नवीन नाहीये म्हणजे तुम्हाला हे सगळं जग गेल्या वर्षी 1 महिन्यात उधळा उठून गेला ह्या रस्त्याचा. उधळा म्हणजे रस्ता झालता पण महिन्यात टिकलाच नाही. कमी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की बिलं बरीच उचललेली आहेत, कोट्यवधी बिलं उचललेली आहेत, परंतु काम अजिबात चालू नाही. परिषद निवडून देतोय आम्ही, पंचायत समितीवाला निवडून देतोय, तरी बी रस्ते जिल्हा परिषद सदस्य कोण आहे आता? जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील होतं ना. हे पूर्ण लाच खातेत. निमकर साहेब आणि कांबळे साहेब माझा आरोप आहे त्यांना ऑन रेकॉर्ड. हे पैसे खातेत, PWD तर हे अधिकारी हे पैसे खाते. केलता रस्ता कुठल्या हे करकमचा आहे देशमुख. लावली जाऊ टमकी बजाव करते दिन जाते ती निघून. ची टक्केवारी चालू आहे. ठेकेदारासंग साठलोट करणे. ठेकेदारी आणि अधिकारी यांच्या. नमस्कार, मी भारत शिंदे. मी सध्या येवती पेनूर येवती मेंढापूर हा रस्त्यावरती सध्या पांढरेवाडी गावात मी उभा आहे. याचं कारण असं की गेल्या 20 वर्षाहूनही अधिक कालावधी गेला आहे, तरी देखील या रस्त्याची दुर्दशा आहे. ना इथे लोकप्रतिनिधी दखल देतात, ना कोणी जिल्हा परिषद अधिकारी देतात, ना अधिकारी कुठलेही दखल न दिलं. इथे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने उपोषणे केली देखील, मात्र कुणीही याची दखल घेतली नाहीये. आता तरी दखल घेतील का, त्याच अनुषंगाने इथे आज त्यांनी जो हलगी नाद मोर्चा ठेवलेला आहे. आपण त्यांच्या संदर्भ विचारूया. काय नाव काय आपलं? मी राहुल शिंदे. मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आहे. काय रस्त्याची परिस्थिती आणि काय नेमका हा किती किलोमीटरचा रस्ता आहे हा? आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जवळजवळ 3 वर्षापूर्वीपासून पाठपुरावा करत आहोत, परंतु करकम उपविभागाचे अधिकारी म्हणजे बांधकाम विभागाचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक कुठले वर्ग सांगा आधी. वर्ग म्हणजे पण 1-2 असं काय आहे का वर्ग मध्ये? वर्ग 1 वर्ग 1चा रस्ता आहे. आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी आम्ही यांच्याकडे 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत, परंतु ते मनमानी कारभार करतात. AC मध्ये बसून काम करतात, परंतु एखाद्या ठिकाणी चुकून जर काम चालू असेल तर त्या ठिकाणी जात नाहीत. त्यांची टक्केवारी चालू आहे. ठेकेदारासंग साठलोट करणे. ठेकेदारी आणि अधिकारी यांच्यात काही जे संगनमत आहे ते मला सांगायची गरज नाही किंवा हे लोकांना सांगायची गरज नाहीये. हे ठेकेदारी यांच्यामध्ये काय चालतं हे सर्वसामान्य नागरिकांना देखील माहित आहे. तर आम्ही 3 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत, परंतु हे मनमानी अधिकारी कुठल्याही मनावून घेत नाहीत काम करण्याचं. आणि आम्ही 3 वर्षापासून पाठपुरावा करत असताना फक्त 50% काम पूर्ण केलंय. हे रस्ता कुठला मेन हा? बोसे पाटी ते मेंढापूर मार्गे पेनूर मार्गे. किती टक्के काम झालंय सगळं? ह्या रस्त्याचं फक्त 40% काम झालंय, 40 ते 50. बिल उचललेत का? पण हे महत्वाचं आहे. बिल उचललेत, परंतु काम करत नाहीत. पैसे तयार आहेत. मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे बांधकाम विभागाच्या की पैसे आहेत, सगळं आहे. काम कशामुळे थांबलंय? हे फक्त मनमानी कारभार करतात आणि कुठल्या सर्वसामान्य जनतेचा विचार करत नाहीत. प्रत्येक आठवड्यामधून 2-3 वेळा ऍक्सिडेंट होतात. प्रत्येक आठवड्यातून 2-3 वेळा ऍक्सिडेंट होतात छोटे मोठे. अनेकांचे हाडे फ्रॅक्चर झालेले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. रस्ता करून देत नाहीत का अधिकारी करत नाहीत? अधिकारी रस्ता करत नाहीत. कशामुळे याचा विचार तुम्ही याच्या पाठीमागे देखील आंदोलन केलं, काय म्हणलं ना त्या अधिकाऱ्यांचं? त्या आंदोलनाच्या उपोषण सोडलं, तुम्ही उपोषण पकडत होतं ना. समजा आम्ही एखादं निवेदन दिलं की बाबा ह्या तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे, तर फक्त तेवढ्या पुरतं 4-5 दिवस रस्त्याचं काम चालू करतात आणि बंद करतात नंतर. म्हणजे ह्याच्या पाठीमागं त्यांना कुठेतरी वरिष्ठ लोकांचा हात आहे त्यांच्या पाठीमागं. आणि मनमानी कारभार चालू आहे. ठेकेदारासंग मिली भगत चालू आहे त्यांची. का आजोबा नाव काय? या इकडे पुढे. मी दत्तात्रय दुर्योधन पाटोळे. तिकडे बघा, तिकडे कॅमेरा बरं का. किती वर्षापासून रस्ता राहिला? ही गेल्या वर्षी 1 महिन्यात उधळा उठून गेला ह्या रस्त्याचा. उधळा म्हणजे रस्ता झालता पण महिन्यात टिकलाच नाही. 1 महिना सुद्धा टिकला नाही. त्यावेळेस तुम्ही असं आंदोलन करत रस्त्या टायमाला झाल्यावर काय असं झालं. मग आता हिनी बघा, आता गुडघ्या मापाचं खड्डा इथं सगळं, रोज इथं गाड्या पडते. त्या कुणी केलता रस्ता? कुठल्या? करकमचा आहे देशमुख. लावली जाऊ टमकी बजाव करते दिन जाते ती निघून. त्यांची मनस्थितीच नाही. चांगला रस्ता. कोरके आणि देशमुख या दोन्ही ठेकेदारांनी काम केलेलं आहे. कोण? आपले करकमचे देशमुख आहेत. ते दोन्ही ठेकेदार मनमानी काम करतात आणि मिली बघत आहे त्यांच्या अधिकाऱ्यांशी. काय म्हटलं? हे
महिनाभर सुद्धा रस्ता टिकू देत नाही ती कामच त्या पद्धतीचं करते ती निकृष्ट पद्धतीने काम होतंय. काम बरोबर करत नाही ती त्यांना काय पैसे मिळले की विषय संपला इकडे आता काय- जनतेचं आता काय परिस्थिती काय काय म्हणणं आहे तुमचं आता? मी समाधान मधुकर माने. हा. आम्ही मेंढापूरचा रहिवासी आहे बर आणि बोसे ते पिनूर ह्या रस्त्याची अवस्था हे गेल्या 20 ते 25 वर्षापासून अशीच आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो तो 5वीच्या वर्गात होतो नवीन कधी त्यावेळेस झाला रस्ता हा? गेल्या वर्षी झालेला आहे रस्ता. गेल्या वर्षी एवढी दुर्दशा कशी काय? दूरदर्शन म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. खडी टाकणे आणि त्यावरनं मुरुम टाकला गेला की डायरेक्ट डांबार कुठं तर ओतलं नाहीतर आपलं वरनं कार्पेट हातरलं झालं रस्ता संपला आणि ह्याच्यावरनं वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळं रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. गेलतो हो तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणा कोणाकडे तुम्ही गेलतो का? आम्ही राहुल शिंदे साहेबांच्या मार्फत आम्ही आजपर्यंत त्यांच्या अध्यक्षेखाली आंदोलन केलेले आहेत हा. आणि त्याचा पाठपुरावा पण त्यांच्या मार्फत चालू आहे. बर काम करतात थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं काम चालू आहे. आता ही मेंढापूरची अशी अवस्था आहे की पेनूर तुम्ही तुंगत हा. ते पेनूर मार्गे जर गेला तर ते रस्त्याची कशी अवस्था चांगली रस्ता झालेला आहे. त्या पद्धतीचा रस्ता असा व्हावा आम्हाला ही अपेक्षा आहे. कारण ही जे सोलापूर ते अकलूज हा रस्ता जुना किती रस्ता गाव आहे. आहेत ह्या भागात अशा त्या रस्त्या भागाला 5 ते 6 गाव आहेत. 5 ते 6 6 गाव आहेत. अद्याप देखील रस्ता नाही नाही रस्ता झालेला नाही. म्हणजे झाले ती बी अर्धवट होते म्हणतात की अहो या रस्त्याची दखलच घेणं या रस्त्यावर की रैदळच कुठं नाही. कशामुळं काय मुळे दखल घे नाही काय काय वाटतंय? ह्याचा विचारच कोण करत नाही ते ना. बर. आमदार निवडून दिला आम्ही सगळं केलं सगळ्यांना सहकार्य जिल्हा परिषद निवडून देतोय आम्ही पंचायत समितीवाला निवडून देतोय तरी बी या रस्त्याची कोण आहे? दखल जिल्हा घेत नाही. परिषद कोण आहे आता? जिल्हा कोण परिषद होते? सदस्य गणेश पाटील होतं ना. बर लक्ष दिलं नाही त्यांनी त्यावेळेस. लक्षच दिलं नाही ना. बर हा आता काय मागणी आहे? काय या रस्त्याची अवस्था मला आता सांगा. मागणी म्हणजे कसं आहे माहित आहे का आम्ही रस्ता सुरुवातीला चालू केल्यापासून हा. तेव्हापासून याचा पाठपुरावा करत होतो. वेळोवेळा आम्ही काम सुद्धा थांबवलं तेवढंच तास 2 तास थांबायचे मग काय आपण काय तेवढ्याच कामावर थांबत नाही. बर सांगून गेलं की परत आणखी काम तसं करायचं चालू करायचं आणि हे काम करत असताना त्यांनी रोलिंग सोलिंग सुद्धा व्यवस्थित केलं नाही. बरं. त्याच्यानंतर हे डांबरीकरण केलं की नुसतं त्याला नकाला पॉलिश कशी देते ती त्या पद्धतीनं डांबर टाकलेलं आहे वरण. अधिकाऱ्यांकडे भेटल्यानंतर अधिकारी काय म्हणणार? अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिकारी म्हणते ते, हो करू चाललंय. कोण आहेत अधिकारी? शिंदे साहेब कोण अधिकारी कोण कोण आहेत? अधिकारी पहिले कांबळे साहेब होते आता कोण आता जाधव साहेब आहेत. बर हे कांबळ्यांच्या कार्यकाळात झाले का रस्ता? हा कांबळेचे कार्यकाळ झाले. आता जाधवचं काय म्हणणं आहे एकदम? आता जाधवांकडे मी अनेक वेळा पाठपुरावा करत आहे पण ते मनावर घेत नाहीत कुठली गोष्ट. सर्वसामान्य जनतेचा विचार करत नाहीत. बर हा फक्त एसी मध्ये बसून काम करतात. किती बिल किती उचललेत का माहित आहे का इथलं रस्त्याचं? नाही मला वरिष्ठ बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की बिलं बरीच उचललेली आहेत बर कोट्यावधी बिलं उचललेली आहेत परंतु काम अजिबात चालू नाही. बर कागदोपत्री फक्त काम चालू आहे. बर काय वाटतंय रस्त्याची परिस्थिती आहे? मी समाधान वगैरे पांढरेवाडी. बर म्हणजे खुद ह्या गावचं? हा या रस्त्याचं म्हणजे पहिल्यापासून काम करत असताना जी मटेरियल वापरते ती एकदम निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरते ती. त्यावेळी तुम्ही अडवलं नव्हतं का रे हे काम त्यावेळेस पण करायला? आम्ही आंदोलन करतोय प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांना भेटतोय पण ह्यांचं म्हणजे तेवढ्या पुरता टाइम घालवायचा आणि हे चालू त्यांचं रुटीन. पहिला रस्ता ही ज्यावेळेस रस्त्याचं काम झालं 7व्या दिवशी रस्ता पूर्ण ही ह्या 1 किलोमीटरच्या एरियामध्ये 7व्या दिवशी रस्ता पूर्ण असा निघून बघायला गेलता. बर आणि परत यांचं कसं आहे टाइम मिळेल तसं आपलं कोणी कालवा केला की तेवढ्या पुरतं कुठंतरी टिपर टाकायचा कुठंतरी वाळू टाकायची डागडुजी करायची. कुणी घेतलं होतं काम हे? ते देशमुख. करकमचे? बर मग आता ह्या रस्त्याने जर डिलिव्हरीच्या ही पेशंट न्यायचं म्हणलं तर काय परिस्थिती आहे? डिलिव्हरीचं पेशंट हे इकडं मेंढापूरला मेंढापूरला जावं जायचं लागतं मोजून आणि 5 इकडून- मिनिटाचा रस्ता आहे 1-1.5 तास लागतोय मेंढापूरला जायला पांढरेवाडीतनं. मोजून 5 मिनिटा रस्ता आहे 1.5 तास ह्या खड्ड्यातनं लोक झुलत जाते ती. मग एवढी वाईट परिस्थिती आहे ह्या रस्त्याची सध्या. होईल का रस्ता आता तर होईल का? देतील का लक्ष? लक्ष काय आजपर्यंत कुणी दिलेलं नाही आणि काय इथनं सांगते शक्यता कमीच वाटते मला मग तर. आता कारण काय? का आता काय आंदोलन चालू आहे ते फक्त आंदोलनापुरतं हातूर मारतो काय तर करते ती कारवाई तेवढ्या पुरतच करते ती परत हाय अशी जशी जशी ती तशी परिस्थिती राहते कायम. काय परिस्थिती आता? आंदोलन करून देखील नाही लक्ष दिलं तर आता काय भूमिका असणार आहे पुढची? आता जर आजचं आंदोलन करून जर या रस्त्याचं 100% डांबरीकरण येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण जर नाही केलं तर आम्ही भविष्यामध्ये या बोशे पाटी चौकामध्ये किंवा करकममध्ये
उग्र स्वरूपाचं आंदोलन हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करणार म्हणजे आहोत. आता एक अधिकारी सांगतील की आता दोन महिन्यात तुम्ही सांगता 2 महिन्यात पावसाळा लागतोय, पावसाळ्यात असं डांबरीकरण होत नाही असं देखील कारण सांगतील परत. परंतु पावसाळ्यामध्ये काय तर खड्डे बुजवलं पाहिजे. हा, डांबरीकरण खड्ड्याचं तर कमीत कमी केलं पाहिजे. ती पावसाचं कारण सांगते. काय म्हणताय? जर वेळेस त्यांचं पावसाचंच कारण आहे, त्यांना डांबरीकरण करायचं जे टायमिंग आहे त्या टायमात ही झोपते ती आणि बरोबर पावसाळा आला की कारण सांगून रिकाम होते ती अधिकारी हा. प्रत्येक वेळेस त्यांचं हेच आहे. हे काय रस्ता आत्ताच आहे का? प्रत्येक वेळेस हे आहे. आणि या इकडे पुढे या. काय म्हणतात? टाकलंच नाही याच्यावर आयलच आहे सगळं. आयल वतून ते मुरुम आयलच वतलेलं आहे. हे काय लगेच कॉन्ट्रॅक्टरला विचारलं नव्हतं का? कॉन्ट्रॅक्टरला काय विचारतो आम्ही? काय रोज इथं या इकडे. काय म्हणतात? मी निमकर साहेब आणि कांबळे साहेब यांना त्यावेळेसच पत्र दिलं की हे काम निकृष्ट दर्जाचं होतंय, तुम्ही लक्ष द्या, काम थांबवा. मी यांच्यापाशी जाऊन बसलो होतो. तर हे पूर्ण लाच खातेत. निमकर साहेब आणि कांबळे साहेब माझा आरोप आहे त्यांना ऑन रेकॉर्ड. हे पैसे खातेत, PWD अंतर हे अधिकारी हे पैसे खातेत. मग हे काम का थांबवलं नाही तुम्ही? चला मेंढापूरचा आता कोरोना झालेला आहे, कॉन्क्रीट रस्ता झालाय, बघा कसा आहे रस्ता, पूर्ण उसकटलाय. हा, म्हणजे आता मेंढापूर गावात मेंढापूर गावात कॉर्नर आहे, असं गावातून वर जात नाही, पूर्ण उसकटलेला आहे. 2 महिन्यात 2 महिन्यात 15 दिवसात उसकटतोय. वाहतुकीवर अजिबात नियंत्रण नाही. 2 महिने काम चालू असून किती लाखाचं काम आहे ते? हे मला किती लाखाचं ते काम काय माहित नाही, पण हे जे काम आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. हे म्हणते आम्हाला निधी अपुरा होत आहे. तर मध्ये शिवेंद्रराजे आले होते, आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे की याला मुबलक निधी मिळावा म्हणून. हे सांगाय गेलं की बोलाय गेलं की काय म्हणतात की ह्याला निधी उपलब्ध नाही. हे नुसतं ऑइल वापरतात ह्या रस्त्यासाठी. आता सुद्धा मेंढापूर पासून ती पुढं रस्ता चालू आहे काम त्याचं, तिथं पण ऑइलच वापरलं जाते. तुम्ही जाऊन बघा, आता रस्ता बघा आणि पुढच्या 15 दिवसात येऊन रस्ता बघा तो काय स्थिती होते. आणि ह्याला पूर्ण ठेकेदार यांची मिली बघत आहे. तो अधिकारी बघायला सुद्धा येत नाही, सर्वे करायला तिथनं बसून एसीत बसून बिलं काढतात. इथं पूर्ण मेंढापूर पांढरेवाडी असेल, मेंढापूर, चिलावाडी, जाधववाडी, खरातवाडी 5 गाव आहेत या रस्त्याला. मेंढापूरला एक येणारा एक रस्ता सुद्धा नीट नाही. पकालपूर मार्गे पण तसंच आहे, रोपळे मार्गे तसंच आहे, इकडून बोशाकोंड बी तसंच आहे रस्ता. मग तुम्ही काय करताय? आमचा वापर फक्त मतदानासाठी केला जातोय आणि टक्केवारी हे खाताय. जिल्हा परिषद सदस्य म्हणा, कोण लक्ष देत नाही वेगळे, कोण लक्ष देत नाहीत. हा रस्ता 20 वर्ष असा राहिलाच नसता जर लक्ष दिलं असतं तर. एक मिनिट सर. काय म्हणतात? हे रस्त्याची जे वर्ण कामं निघतात, जिल्हा परिषद असू दे किंवा सार्वजनिक बांधकाम असू द्या, काम निघल्यापासून प्रत्येक अधिकाऱ्याचं 10%, कोणाचं 5%, कोणाचं 15%, असं टक्केवारीवर कमीत कमी 50% रक्कम ही वाटली जाते. मग मला सांगा, हे काय नवीन नाहीये म्हणजे तुम्हाला हे सगळे जग जाहीर आहे. बरोबर आहे. मग राहिलेल्या 50% मध्ये त्या अधिकाऱ्याने काय करायचं? एससी मध्ये बसायचं. जर चुकून एखाद्या रस्त्याचं काम जर चालू असलं तर त्या ठिकाणी इंजिनियर नसतो, कुठला अधिकारी नसतो, त्या कामगाराने त्यांच्या मनानं काम करायचं. बघितलं कधी ह्या काम चालू असताना कोण आलते का अधिकारी इकडे? कोण सुद्धा येत नाही. नुसतं मुरुम टाकते ती आणि त्याच्यावरती पाणी मारायचं. आपलं कुठं तर जिथं काही लयच बाद दिसते तिथं जरा चांगलं करायचं आणि ते बी 8 दिवसात जिकडं तिकडं. पहिलं मेन गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याला काय होते माहिती आहे का? हेवी गाड्यांची वाहतूक आहे अनलिगली. ह्याला वाली कोण आहे का नाही? कोणच वालीच नाही ह्याला. हेवी गाड्यांची जी वाहतूक अनलिगली होते का ती मेन थांबवायला लागते. आणि त्यासाठी ह्यांना बाकीच्या गोष्टी काय हप्ते ही येते तर त्या गोष्टीमुळे ही थांबवत नाही. ती ही अनलिगली वाहतूक आता पावसाळ्यात जर टिप्पर चालू झालं का इथं तुम्हाला उभा पण राहता येणार नाही. ह्यांना काय नुसतं पैसा हा पाहिजे. कुणाला? ह्या कॉन्ट्रॅक्टदाराला. काम कसं का होईना, जनतेचा हाल कसं का होईना. अधिकारी आहे ती किती बघायला? कशाचे अधिकारी? ती येशीत ही रस्ता इकडं अधिकारी ऑफिस मध्ये. त्यांना काय टेबला खाणं मलाई आली की विषय मिटला. काय करायचा इकडे काय का होईना. मागच्या 2 महिन्यापूर्वी का मागच्या 2 महिन्यापूर्वी इथं एक माणूस जाग्याला मेला. रस्त्याची एवढी वाईट परिस्थिती, ते ओव्हरटेक करायला गेला आणि खड्ड्यांमुळे त्याची गाडी घसरून ते गाडीवरचा माणूस डायरेक्ट त्या टेलर खाली गेला, जागेवर मेला. तिथं कोणी सापडलं सुद्धा नाहीत, कोण उडवून गेलेलं सुद्धा कळलं नाही. दिवसाची गोष्ट आहे ही, सकाळी 9-10 वाजताची गोष्ट असेल आहे ना. त्यामुळं पहिलं मेन गोष्ट रस्त्याचं मटेरियल वापरताना इथं ह्या जागेची चेकिंग व्हावी. ह्याचं पहिला ह्याची चेकिंग झाली. एस्टिमेट बनवलं त्याप्रमाणे. कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे, मेंढापूर.